हा हा शिक्षण हे पुढे हो ना पुढे काय आहे ते विचार मॅट्रिक मध्ये शिकून राहिली तू ते पिल्याशिवाय तू गुरगुरणार नाही तू बोलू शकणार नाही तेही मम्मीकडे 3-3 वेळा पाहून राहिली तू या मॅडम पुस्तक न्याय जरा ऐका काय करावं या सावित्रीच्या या भीमाच्या लेकी हे गाडगे बाबा आहे तर म्हणशील आपण तर भीमाचे आहो मग आपण गाडगे बाबा काय वाचू अजूनही काही लोकांच्या डोक्यातून गेलंच नाही आपण तर भीमाचे आहो शेवालाल कायले वाचा लागते वसंतराव नाईक कायले वाचायला अरे तिथंच तर अंतर पडलं म्हणून तर अजूनही एका जागी हे 3 जण येऊन नाही राहिले इलेक्शन मध्ये 3 जण एका जागी येऊन नाही राहिले पाहून घ्या तुम्ही एक बौद्ध दुसरा मुसलमान आणि तिसरा हिंदू आणि मतदाराला असेच तिकीट वाटल्या जातात त्याला हे 3घही एका जागी मरेचे लोक आले पाहिजे नाही पण बाबासाहेबांना पाय एकत्रित केलं संगम शरणम इथं मुसलमानही आहे बेटा बौद्धही आहे हिंदूही आहे काही ख्रिश्चनही आहे धन्यवाद तुझ्या हिम्मत धरली बोलण्याची याच्यात चांगले गाणे लिहिले बेटा मैं इतके सुंदर गाणे लिहिले पप्पा सोडा मोबाईल तुम्ही पाहता कशाला थोडा वेळ बागेमध्ये माझ्या सोबत खेळा पप्पा माझ्या सोबत खेळा पप्पा सोडा आता बोलली एक पोरगी ती इथं वाचू नको ते पुस्तक तुझ्या जोडचं दुसरीकडे गेलं नाही पाहिजे गव्हर्नमेंटच्या योजना दलित वस्तीतल्या भलकुकळे जाऊन राहिल्या खबरदार तुला पुस्तक जर दुसऱ्या मुलीकडे दिसलं तर ते पुस्तक तिले जर लागत असत कारण माय गाणे जोरदार लिहिले मी याच्यात गजानन मस्त म्हणते याचा आवाज बाई सारखाच आहे का तू लय लोक म्हणते महाराजनं बाई ठेवली का मी काय बाई ठेवणारा हरामखोर महाराज आहो हे गाणे कसे लिहिले मी हे पगला समजाने से समजेना ये पगला है समजाने से समजेना मी माझा कार्यक्रम चेक करतो तुमचंही करा मी बसवतो ना मंदिरवर मी देतो ना माझा मोबाईल इकडे या सत्यपाल महाराज फेसबुक पेज लाईव्ह आहे माझ्या ड्रायव्हरले पाठवतो झोपायले रात्रभर चालायला लागते मला आणि तुमचा काय नाव अमन अगम आपलीच पार्टी आहे अंधाऱ्या वस्तीत अगम टाळ्या आता मी मंत्रीपद देऊन राहिलो नाटक करून तुम्हाला मंत्रीपदावरून खाली ओढून राहिलो आणि दुसऱ्याले ओढलं तुम्हाला बसून राहिलो हे राजकारणाची चाल आहे बाबा हे अंदर की बात है जा बस बाबा हे पुस्तक घ्या नाही तेवढा मोबाईल हँडल करा लोक पाहतात माझं कीर्तन धम्म परिषद मध्ये असल्याच्यानं भीमाचे लेकर तुटून पडतात पुढची देऊ काय जमलं ना ओके चालू द्या अगम दादा एक गाणं लिहिलं ना अगमनं ना हिंदू ना मुस्लिम ना शिक पाहिजे हे नेरचे आहेत कोणी कवी माझे मला आठवत नाही पण त्याचं गाणं आहे ना हिंदू ना मुस्लिम ना शिक पाहिजे आज मानसाला भगवान बुद्ध पाहिजे आज मानसाला भगवान बुद्ध पाहिजे आज मानसाला भगवान बुद्ध पाहिजे हो तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा माझ्या माय बापू मला सांगा ना सूर्यनारायण असा म्हणते का
तुम्ही मुसलमान मी ऊन देत नाही. अहो आई तुम्ही मागा महाराच्या आदिवाच्याच्या तुम्हाला मी पाऊस देत नाही असा पाऊस म्हणते का केव्हा? नाही म्हणत. सूर्यनारायण नाही म्हणत. हवा नाही म्हणत. हवा म्हणते काय मी जे उच्च वर्णीय राहतात तिकडे जास्त जातो वावटळणं त्याचे घर लुटून नेतो. नाही म्हणत. हवा सारखी आहे. सूर्य प्रकाश सारखा देते. सर्व सारखा आहे. मग हे राजकारणी लोक बरोबर इलेक्शन आलं की हिंदू मुसलमान बौद्ध आणि तुमच्या पोट्याईले खराब करते आणि आपले पोट्टे आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. खरं सांगू बाबासाहेब कोणाला ऐकू नका जाऊ देऊ आपण. हे आपल्यातच आगा लावल्या. मग तुमचे काही माणसं यानं तोडले काही त्यानं तोडले. त्याचं जमलं त्यानं कमावून घेतलं ते लेकर. हे आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. चाल साहेबाची गाडी चालली 50 रुपयाचं पेट्रोल टाक. तुमच्या काही डोक्यात येत नाही की अबे यानं कल्याण नाही होणार. यानं कल्याण होणार नाही तुमचं पोट्ट्याचं. तुमचं कल्याण होईल शिक्षणानं. हे बाय मला भाषा न्याय द्यायचा आहे. प्राध्यापकाले पगार 2.5 लाख आहे. मास्तरीन बाईले पगार 1 लाख आहे. प्राध्यापिका बाईले 2.5 लाख 2 लाख. आणि तुम्हाला वावरात कापूच येते आता किती. जे बाई वावरात गेली ना आज कीर्तन ऐकायला आली तिनं उभं राहा लवकर. खोटी बोलू नको. हा, तुम्ही वावरात गेलता का खरंच या. मग या. मग हे घरी आल्यावर ड्रेसिंग फिनिशिंग करून आली का पाहिजे पाय. मग हे ड्रेसिंग वगैरे घरी आल्यावर केलं का? मला विषय काय चालू आहे? सकाळी शेतामध्ये गेली हा आणि दुपारी इकडे आली. तुमचे मालक कंपनीत आहेत काय? नाही शेतीच करतो आम्ही. शेतीत. गाव कोणतं? गाव अमरावती जवळ मोगरा. मोगरा मोगरा ते चांदूर रेल्वे रोडवर रेल्वे रोडवर. मोगऱ्यात कार्यक्रम झाला बाबा माझा. लय 30-35 वर्षाच्या अगोदर. त्यावेळेस तू होती की नव्हती देव सांग. मी इथली आहे. माझं माहेर हे आहे आणि मी मोगऱ्याला. वय किती आहे? वय माझं 40 वर्ष. मग तुम्ही इथं मी मोगऱ्यात. हे माहेर आहे का? म्हणजे माईच्या घरी आली. चांगला आहे. मग तर आज खूप जवळ आले का? जवळ आले. दे ना आवाज. नाव घ्या. तुझी किंमत आहे की नाही नवऱ्याच्या समोर? नाव घ्या. बोला. नाव घे. बोला. हा. तू भिवू नको. तो भाऊ आहे. तो बाबा सासरवाडी माझा देश आहे. सारे सगळे सोरे माझे बांधव आहे. बायकोवर माझे प्रेम आहे. माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. माझ्या सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन. माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने प्रेमाने वागेन. माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सत्य समावले आहे. आवाज दे बाई. हा घ्या. प्रणवचे पप्पा. नाही नाही काय असं काय पप्पा म्हणणं जमन काय बाई? नवऱ्याचं नाव घ्यायची काय लाज आहे व तुम्हाला? बोला लवकर. तुमचा धर्मपती आहे ना? विलास उके. या. पा बरं उके आहेत का? हा अच्छा या लवकर. या मैदावला चला या मैं भागा चला या. या जावाई. गरम नाही. ओ विलास भाऊ तुमची जमानत घेतली पत्नीनं. मी तुमचा चेहरा पाहिला म्हटलं गरम आहे. म्हणते नाही समोर या. याने म्हणते पती पत्नी तुमचा. अरे थांबा ना जवळ भाऊ तुम्ही सरळ उभे राहा ना. हा दे रे हात. हा तो ओ महा या. बाईचा सत्कार. ताईच्या गळ्यात टाका. टाका ताईच्या गळ्यात. जरा किंमत टाळ्या. बाई तुही हातात दे वैभवाच्या. लग्नानंतर दुसरा चानस आहे. मी मधात भळवी भळवा भरला
मी वळजी हो हा त्यांना माझ्या मान हो हा थांब जेवायचा सत्कार करू दे मग धम्म परिषदेला समजा येईन नसतं आणलं तुला आज बेटा मग हे आले असते म्हणजे तू आली असते का काही किंमत आहे की नाही हो या बाई तेव्हापासून मुख्यमंत्र्याची बहीण झाली तेव्हापासून त्यानं परवानगी दिली हे लक्षात ठेवा घे बाई कर नवऱ्याचा सत्कार टाका टाळ्या काय कॅनत बसला हो लग्नानंतर हा टाका टाका लोक आपल्या बायकोकडे पाहतच नाही दुसऱ्याच बायेवर लाईन मारत राहतात बोले जवळ तो माणूस खरंच चांगला आहे त्याच्या गायात घालणं शाल तू ते घेऊन घेतली हारही घेऊन घेतला आता साडी घेशील टाका हा बने जाए दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा। के भाऊ तुम्ही शुकर माना या बाईले साडी लागली तर 2 दुकाना तपासते पुऱ्या अलमाऱ्या खाली करते मग म्हणते मला पसंत नाही येणं या पोरीनं पहिल्या पसंतीत तुम्हाला पसंत केलं अजून काय पाहिजे द्या तुम्ही मग सत्कार करा द्या बाई तू या बांबूच्या पुढे येणं त्याच्यात दिसत नाही ना मला कार्यक्रम लाईव्ह चालू